कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे ज्येष्ठ मंत्री आणि आमचे मित्र प्रताप सरनाईकजी, दिल्लीवरून या कार्यक्रमासाठी विशेषतः आलेले आमचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेजी, आमचे जवळचे मित्र आणि राज्यमंत्री प्रवीण दरेकरजी, ज्यांच्या निमंत्रणामुळे आपण सगळेजण इथे आलो असे माझे भाऊ आणि आपल्या नवभारतीय शिव वाहतूक संघटना आणि भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे सर्व हाजी अराफतजी, जरा टाळ्या वाजवा जरा हाजी बरोबर. मंचावर उपस्थित सैजाद खानजी, गोविंदजी, अब्दुल शफीकजी, ईशा अग्रवालजी, हैदर बोराजी, बाळू हाकेजी, प्रवीण आखाडेजी, सुरेश मस्केजी, विनय मोरेजी, जावेद कुरेशीजी, डिंपल दुग्गडजी, अनुप सिंग ठाकूरजी आणि उपस्थित सर्व बंधूंनो, सर्वात प्रथम तर मी हाजी अराफत शेख आणि आपल्या नवभारतीय शिव वाहतूक संघटना आणि भाजप ट्रान्सपोर्ट सेल महाराष्ट्र या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या कार्यक्रमाला येताना मला मनापासून आनंद झाला. याचं कारण, पहिलं कारण तर स्पष्ट आहे की हा कार्यक्रम हाजी अराफत शेख यांचा आणि हाजी अराफत शेख म्हणजे माझे आणि त्याचे व्यक्तिगत घरगुती पारिवारिक संबंध असे की माझ्या पत्नीला तो बहीण मानतो, या पद्धतीचे संबंध आहेत. त्यामुळे पारिवारिक कार्यक्रमात येण्याचा मला खूप मनापासून आनंद आहे. दुसरा आनंद आहे की या सभागृहात आल्यावर एक वेगळ्याच भावना मनामध्ये आल्या. प्रवीण भाऊ, आपण दिवसाभरामध्ये भरपूर कार्यक्रमांना जातो. कुठे सोहळा असतो, कुठे पार्टी असते, कुठे मेळावा असतो, कुठे संमेलन असतं. पण या रंगशारदातल्या माझ्या टॅक्सी रिक्षा चालकांच्या मेळाव्यामध्ये येतानाचा आनंद यासाठी आहे की अन्य कुठल्याही कार्यक्रमात जे आम्हाला मिळत नाही, दिसत नाही, समजून येत नाही, अनुभव मिळत नाही, ती गोष्ट टॅक्सी रिक्षा चालकांच्या मेळाव्यामध्ये आनंदाने अनुभूती करायला मिळते. ती म्हणजे या सभागृहात आल्यावर मला आवडणाऱ्या श्रमिक कष्टकरी वाहतूकदार माणसाच्या पवित्र घामाचा सुगंध मला इथे येतो. मला तुमच्यामध्ये येण्याचा आनंद आहे कारण तुम्ही स्वकष्टाने, स्वमेहनतीने, पसीना बहावून, घाम गाळून, मेहनतीने दोन पैसे जमवता, आपलं घर परिवार चालवता. आणि जो खरा टॅक्सी रिक्षा चालक आहे तो त्याचं जीवन स्वतःची मेहनत करून प्रामाणिकतेने जगत असतो. म्हणून मला तुमच्यामध्ये यायला आनंद आहे. मला या गोष्टीचा पण उल्लेख करायचा आहे. हाजी अराफतजी, तुम्ही सुद्धा करा. हा मुंबईतला टॅक्सी आणि रिक्षा चालक प्रतापजी, हा माझ्या दृष्टीने मुंबईकरांचा मुंबई सेवक आहे. याच्यामध्ये मुंबईकरांचा सेवक रूपी मी ते दृश्य पाहतो. याचं कारण आहे, मला सांगा, मुंबईत कधी त्या काळात, आता तर होऊच शकत नाही क्योंकि अभी तो मोदी का राज है, पण त्या काळामध्ये ज्या वेळेला कधी विदेशातून शत्रू राष्ट्राने कधी गोळीबारी, कधी बॉम्बस्फोट, कधी अतिरेकी हल्ला केला, दुर्दैवाने केला असेल, तर त्यावेळेला पीडित मुंबईकर माणसाला त्या हल्ल्यातून, त्या आतंकवादी हल्ल्यातून वाचवताना माझ्या गाडीत मला भाडं मिळेल का यापेक्षा त्या हल्ल्यात जखमी झालेल्या माझ्या मुंबईकराला वाचवण्यासाठी सेवा म्हणून काम करणारा कोणी असेल तो तुम्हाला हा टॅक्सी रिक्षा चालक, हा सेवक म्हणून काम करतो. प्रवीणजी, कुठल्याही न्यायालयात आपण जा, मी
क्रिमिनल कोर्टात प्रॅक्टिस केली आहे. कुठल्याही न्यायालयात निवाडा करताना, त्यातही फौजदारी न्यायालयात, ज्या वेळेला एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा द्यायची असते आणि त्यासाठी विविध पुरावे जमा केले जातात आणि ते जमा केलेले पुरावे ज्या वेळेला न्यायालयासमोर मांडायचे असतात त्यावेळेला साक्ष आणि पंचनामावाले लागतात. या साक्ष आणि पंचनाम्यातली पंच देणारी बहुतांश मंडळी त्या रस्त्यावरच्या गुन्ह्यातला पंच किंवा साक्षीदार म्हणून कोणी उभा असेल तर बहुतांश वेळी माझा टॅक्सी चालक आणि रिक्षावाला उभा असतो जनतेला न्याय देण्यासाठी. आणि म्हणून मला हा मुंबईचा सेवक आहे. आणि मग या माझ्या श्रमिक कष्टकरी मुंबईची सेवा करणाऱ्या टॅक्सी रिक्षा चालकांना त्या ठिकाणी खटाव समिती असेल, हाकीम समिती असेल, या सगळ्यात न्याय देण्यासाठी जर प्रतापजी कोणी उभं राहत असेल तर त्यांच्या न्यायासाठी लढणारा मुंबईत आणि महाराष्ट्रातलं उमद एकमेव नेतृत्व म्हणजे हाजी अराफत शेख है. ये मला त्याचा आनंद है. और इसके लिए हाजी भाई आज से आपका नाम मैंने बदल दिया. आपने इतने लोगों का नाम लिया, ये सम्राट वो सम्राट, लेकिन मैं आज कहता हूं आपको कष्टकरी, कर्मचारी, रिक्शा, टैक्सी चालक और वाहतूकदारों का हृदय सम्राट हाजी अराफत शेख. हाजी अराफत शेख. याचं कारण आहे तो उभा राहून सांगतोय की मी कष्टकऱ्यांसाठी झगडणार आहे. हाजी अराफत शेख उभा राहून सांगतोय मी कुठल्या भाषेचा, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा याचा मला अभिमान आहेच, पण त्याही पेक्षा मला माझ्या समोर बसलेला ट्रान्सपोर्टवाला असेल, रिक्षावाला असेल, टॅक्सीवाला असेल, याच्या पोटातली भूक आणि खिशातली गरिबी यासाठी लढणारा मी आहे. कोणी मुद्दामून परिश्रम 24 तास, 15 तास, 16 तास, प्रतापजी तुम्ही सांगितलं, हा शौकिया कोणी करत नाही. घर चालवायचं असतं, घरची गरिबी असते, मुलांचं शिक्षण असतं, आई आजारी असते, वडिलांच्या पेन्शन मध्ये घर चालत नाही, तर मग जाऊन तो बिल्ला घेतो आणि टॅक्सीने रिक्षा चालवतो, त्यातनं स्वतःचं घर उभं करतो. त्याला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी काम करणारी नव भारतीय शिव वाहतूक संघटना आणि भाजप ट्रान्सपोर्ट सेल आहे. आणि भाजप ट्रान्सपोर्ट सेल आहे म्हणून सांगतोय, भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. सरकार बरोबरचे आहेच, आमची भूमिका आहे प्रत्येक हाताला काम मिळालंच पाहिजे आणि बोलायला मराठी आलीच पाहिजे. यापेक्षा दुसरी भूमिका आमची. कोणाची मारझोड आम्हाला मान्य नाही, कोणावरही हात उगारणं आम्हाला मान्य नाही, पण मराठीचा अपमान केला तर सहन केलं जाणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. भाषा हा संवादाचा माध्यम आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय, बऱ्याच लोकांना मराठी येतेच, पण मराठी आलीच पाहिजे. त्याचं कारण असं आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे माननीय मंत्री महोदयांनी तुम्ही प्रतिज्ञापत्र दिलंय, ऍफिडेव्हिट दिलंय. जे लायसन्स मध्ये तुम्ही ऍफिडेव्हिट दिलाय, प्रतिज्ञापत्र दिलाय, त्यामध्ये ही परवानगी घेताना त्या ठिकाणी मी मराठीत बोलेन. मला शब्द माहित नाही, पण जुजबी का व्यावहारिक, कारण ते जुजबी म्हणाले म्हणून मी दोनदा जुजबी शब्द वापरला. आणि मग व्यावहारिक भाषा ही मराठी आलीच पाहिजे याचा आग्रह धरताना ती शिकवण्याची भूमिका घेतली पाहिजे, मारझोड करण्याची नाही, हात उगारण्याची नाही, ती शिकवण्याची भूमिका घेतली पाहिजे. आणि ते शिकव